महाराष्ट्र के नांदेड़ में स्टेनोग्राफर संवर्ग को डेड कैडर घोषित किए जाने के विरोध में छात्रों ने आंदोलन तेज कर दिया है। छात्रों के अनुसार 5 मई 2026 के शासन निर्णय के बाद नियमित भर्ती के अवसर प्रभावित हुए हैं। इसी के विरोध में युवा विद्यार्थी एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के नेतृत्व में जिला कलेक्टर कार्यालय के सामने 25 अगस्त से अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू किया गया है। प्रदर्शनकारी शासन निर्णय के संबंधित परिशिष्ट को रद्द करने, स्टेनोग्राफर संवर्ग को पुनर्जीवित करने और रिक्त पदों पर नियमित भर्ती शुरू करने की मांग कर रहे हैं। छात्रों ने मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन और तेज करने की चेतावनी दी है। मागील अनेक दिवसापासून आम्ही स्टेनोग्राफरची जी 5 मे 2026 परिशिष्ट 5 मे 2026 रोजी परिशिष्ट 26 नुसार स्टेनोग्राफरची राज्यातील लघुलेखक टंकलेखक या पदाची परिपूर्ण तयारी करणाऱ्या प्रशिक्षण घेतलेल्या कौशल्यपूर्ण केलेल्या गुणवत्तापूर्ण उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाने अन्यायकारक जीआर रद्द करून रात्रीतून पद मृत घोषित केली। परंतु नवीन तंत्रज्ञान आले म्हणजे रोजगार संपत नसतो, रोजगारांचं साधन निर्माण करायचं असतं। अनेक वर्षानुवर्षापासून या मुलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, कौशल्य प्राप्त केली, त्याचाच भाग म्हणून हा जीआर तात्काळ अन्यायकारक पद्धतीने रद्द करण्यात यावा आणि जी सद्यस्थिती 3000 राज्य सरकारकडे स्टेनोग्राफरची लघुलेखकांची पदे रिक्त आहेत त्याची तात्काळ पदभरती करून प्रक्रिया करून या सर्व मुलांना मुलींना न्याय द्यावा आमची सरकारकडे वारंवार अनेक महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून आणि पाठपुराव्याच्या माध्यमातून मागणी आहे। तत्कालीन कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगर राहुरी येथे सभेत घोषणा केली होती की तात्काळ लघुलेखकांची आम्ही मागणी मान्य करून पदभरती प्रक्रिया पूर्ववत करू, परंतु अद्यापही त्याकडे कानाडोळा केलाय। किती विद्यार्थी आहेत, त्यांची संख्या काय स्टेनोग्राफर? राज्यभरामध्ये 50,000 विद्यार्थी आहेत जवळपास, परंतु हे सर्व विद्यार्थी जवळपास 7 वर्षापासून गुणवत्ता सिद्ध करावी लागते। त्यामुळे यांचा संघर्ष हा सरकारला फक्त एका रात्रीत अन्यायकारक जीआर बंद करण्या इतपत समजला नाहीये। त्यामुळे दुर्दैव आहे, आज आम्ही नांदेडमध्ये राज्यव्यापी उपोषणाच्या माध्यमातून बेमुदत उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। आज आमचे बांधव उपोषणाच्या माध्यमातून सरकारकडे न्याय मागतायत। पुढील भूमिका काय राहणार आहे जर सरकारने याची दखल घेतली नाही? सरकारने जर दखल नाही घेतली तर आज बघतोय जेनजीच्या माध्यमातून जंतर मंतरवरती काय सरकारला कुठल्या रोषाला सामोरे जावं लागलं आणि त्याचंच पुनरावृत्ती जर सरकारला करायची नसेल तर तात्काळ जी उपोषणाला बसलेत मुलं, आज या भगिनी न्याय मागतायत, हे मुलं न्याय मागतायत। राज्यभरातून इथं मुलं या फुटपाथवरती बसलीत, आज हे मुलं न्याय मागतील, उद्या या मुलांचा आक्रोश परिणामी पालकांपर्यंत जाईल। तर याचंच रौद्ररूप हे पालकांच्या माध्यमातून दिसू नये, त्यामुळे लवकरात लवकर अन्यायकारक जीआर रद्द करून पदभरती करण्यात येईल, नाहीतर जेनजीची पुनरावृत्ती जंतर मंतरवर दिसली या नांदेडच्या भूमीत दिसल्यास नवल वाटायला नको। मी एक स्टेनोग्राफी विद्यार्थिनी आहे, माझं नाव पूजा घुरके आहे। मागच्या 3 दिवसापासून नाही, आम्ही 5 मे 2026 पासून आमच्या जेव्हापासून जीआर निघालाय तेव्हापासून हा लढा लढत आहोत, पण हे गुंग बहिरे सरकार आजपर्यंत आम्हाला बघितलं नाही आणि आमच्याकडे साधी दखल पण घेत नाही। आम्ही त्यांच्या दारामध्ये प्रत्येक दिवशी जातो, 5 मे पासून एक दिवस झाला नाही, आमची बहीण भाऊ प्रत्येक वेळेस त्यांच्या दारात जातात, पण त्यांची आम्हाला थोडासा सुद्धा रिस्पॉन्स देत नाहीत। हे सरकार का आतापर्यंत होणाऱ्या अन्यायाकडे का दुर्लक्ष करत आहे, हे प्रश्न आहे मला। आम्ही 7-7, 8-8 वर्ष झालं इथं तयारी करत आहोत, त्यांना ही आमची तयारी परिश्रम दिसत नाहीयेत का? आत्महत्या केल्यानंतर आम्ही प्रत्येकाने काय केल्यानंतर ह्यांना जाग येणार आहे का? ह्याचीच वाट बघत आहे का हे सरकार? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। हे माझा भाऊ 3 दिवस झाला उपोषणावर आहे, त्याची आता तब्येत वरच्यावर खालावत जात आहे आणि त्याच्या जीवाला काय झालं तर आम्ही त्यांचं काय घ्यायचंय आता? हे प्रत्येक विद्यार्थ्यांची इथं आमच्या हे आहे, हीच व्यथा आहे। आमचे माय बाप तिथं कष्ट करून आम्हाला इथं शिकवले 7-7, 8-8 वर्ष, प्रत्येक स्टेनोचं आम्हाला एक परीक्षा पास करण्यासाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च करावं, ते राहणं खाणं हे करणं ती वेगळीच गोष्ट आहे। हे अहिल्यानगर पासून आलेले, संभाजीनगर, पूर्ण महाराष्ट्रातून इथे विद्यार्थी जमा झालेले आहेत। आम्ही जनता याच्यावर पण गेलो, मुंबईला जाऊन आंदोलन केलेलं आहे। मंत्रालयात त्या स्पेशली राधा मॅडम, एक मॅडम आहे सामान्य प्रशासनाची सचिव आहे, त्यांना सुद्धा भेटायला गेली, माझी बहीण गेलेली होती। त्या म्हणल्या होत्या माझ्या हातात काही नाही,
तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राहुरीच्या सभेमध्ये आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं होतं की आम्ही याच्यावर विचार करतो. त्यांचा आतापर्यंत विचार करण्याची मानसिकता सुद्धा नाही, की आम्हाला साधं बोलण्याची मानसिकता नाही त्यांच्यामध्ये. आता तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, हे 5 मेचा जो काळा GR काढलाय तो रद्द करावे आणि आमची 3000ची जी पदभरती रुकवलेली आहे त्यांनी ती पूर्ववत करून आम्हाला ती पदभरती करून घ्यावी आमची. मागण्या मान्य झाल्यानंतर काय हे आंदोलन अजून तीव्र होईल. 1 जण उपोषणाला बसले, आम्ही 10 जण उपोषणाला बसू, पण आमची मागणी आम्ही पूर्ण करूनच इथून उठू.